हाय नमस्कार. तर काल आई आली आहे का नाही आई? काल आई आली. डोकं विंचरायचंय वय बरोबर. तिकडे देवपूजा करायला आहे दीदी आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. तर आई पुरण वाटायली आहे आणि मी म्हणलं तर आमटीला फोडणी टाकायली. चला मग बघूया आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला मग आता आम्ही आमटीला फोडणी टाकायलो ते बघूया. तर इकडे मी आमटीला फोडणी टाकायली. मस्त आपला आता मसाला तयार झालाय हे बघा. खूप छान झालाय आणि इकडे वेळण काढलेला आहे आणि इकडे पुरण वाटलेलं भरपूर आहे. कणी आई ते दे इकडं पुरणाचं. इकडं पुरण वाटलेलं आहे आणि तिकडं पलीकडं दीदी देवपूजा करून गेली आहे आणि इथं मस्त असं पुरण वाटलेलं आहे. तर आता आपल्याला आमटीला फोडणी टाकून घ्यायचे आणि नंतर बघूया असंच काय काय होतंय. आता हे वेळण आहे. आता हे आमटीमध्ये आता हे सगळं मिश्रण तयार झालंय. आता आमटी करून घ्यायची आपल्याला पटकन. हे बघा आता हे सगळं टाकते ह्याच्यामध्ये. आता भज्जे झाले काढायचे. पापड थोडी काढायचे राहिल्यात बाकी. कणी आई आणि आई निवद करून गेली आणि आम्हाला पटकन आता निवद दाखवायला जायचे. तर असंच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा. तर पुरण पण वाटलेलं आहे, सगळी तयारी झालेली आहे. पण आता कसं टाइम नाही, अगोदर निवद दाखवून यायचे तर आणि थोडे भजे काढायचे. नंतर आले की पोळ्या टाकायचे का पापड तळायचे आणखीन थोडे आणि पटकन आता आम्हाला निवद दाखवायला जायचे. तर असंच कंटिन्यू बघत राहावा पूर्ण व्हिडिओ. आम्हाला गावात जावं लागते आता निवद दाखवायला. कणी आहे चला मग पटपट स्वयंपाक करून घेऊया. तरी आता आम्ही निघालो आहे, म्हणजे दुसऱ्या गावाला जावं लागते आम्हाला निवद दाखवायला. तर आता मी आणि आई निघालो आहे निवद दाखवण्यासाठी आणि तिथं जे म्हणजे आमचे पाहुणे राहतात त्यांच्या घरी लक्ष्म्या आहेत. तर मग तिथं जाऊन आम्ही पूजा वगैरे करून घेणार आहोत आणि त्यांच्यासाठी 4 पोळ्या, भात, आमटी असा 4 थाळी डब्बा घेतलेला आहे आणि आम्ही ते डब्बा त्यांना जेवायला देणार आहे आणि निवद वगैरे दावून आम्ही येणार आहे घराकडे. तर आता आईची पूजा झालेली आहे. अशी छान मस्त पूजा करून घेतलेली आहे आईने आणि मस्त देवाला ते फुलाचा हार घातला आम्ही. परत एवढी सुंदर पूजा झाली आहे बघा, इतकी छान झाली आहे की सांगता सोयच नाही. म्हणजे असं भरभरून असं वाटायला लागली आहे. हे बघा हे लक्ष्मी आहेत आणि आईने इकडं पूजा करून घेतलेली आहे. दिवे वगैरे दावलेली म्हणजे पेटवून छान अशी मस्त पूजा करून घेतलेली आहे. ओटी भरलेली आहे, छान मस्त पूजा झालेली आहे. परत नारळ फोडून असं आम्ही नैवेद्य दाखवून छान पूजा वगैरे करून घेतलो. नंतर मी पण पाया पडायला गेले. तर आईला थोडा कॅमेरा नाही धरता आला, थोडा खाली पकडली आहे. थोडा असा वरी करायला पाहिजे होता. तर थोडा यायला लागलाय आणि थोडं नाही. तर मस्त छान धरली आहे आणि मग मी बी पाया पडून घेतले. परत मग खाली उतरले. मग नंतर आम्ही पूजा वगैरे झाल्यावर घरी निघालो जाण्यासाठी आणि परत दादा बी आला होता. आणि आमच्या इकडं असा हिरवागार असं डोंगर भरपूर राहतात बरं. पण ज्या वेळेस मी दुसऱ्या गावाला गेले होते तिकडं तर इतका डोंगर होता की सांगता सोयच नाही. आता आमचे जेवण झालेले इथं आणि तुम्हाला दाखवलेले की गरमागरम पापड तळलेले होते. परत इतक्या पोळ्या बनवलेल्या होत्या भरपूर साऱ्या आणि कुकरमध्ये भात आणि इथं दूध. परत इथं आमटी आता पूर्ण झाली, आमटी थोडी राहिली आहे हे बघा. आणि इथं भजे इतके राहिले तर भरपूर असे तळलेले होते गरम गरम. आणि इथं पुरण आहे, परत इथं तेल आहे, दुसरं काय नाही. आणि मस्त आमचं जेवण वगैरे आम्ही करून घेतलो छान.
तर आमचं मस्त छान जेवण झालं कनी आई, जेवण केलं कनी आपण. तर आमचं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि एक एक झोप बी खाल्लो आता. आणि आता मग आता उठलो, आणखीन आम्हाला बाहेर जायचे. तर असंच कंटिन्यू बघत राहावा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा. आणि मस्त पुरणपोळीचं जेवण केलो, नंतर झोपी केलो. म्हणजे हे महिना पूर्ण तेच आहे बरं. लक्ष्मीला, मरई माईला, परत असे गावातले जेवढे देव राहतात तेवढ्या देवांना सगळे नैवेद्य दाखवून घ्यावं लागतंय. तर अख्खा महिना राहते हे उद्यापर्यंत, आमुषापर्यंत. आणि सगळ्यांनी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा. असंच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.